चंद्रपूर लोकसभा हा राज्यातला सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ आहे। याला कारण ठरलेलं आहे भाजप आणि काँग्रेस याचं लोकसभेला प्रत्यक्षी कोण ठरणार याच्यावर मोठी चढाओढ आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचं तिकीट मलाच मिळेल असा दावा करतायत। त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे। दुसरीकडे अचानक विजय वडेट्टीवार यांनी मला जर पक्षाने उमेदवारी दिली तर मी देखील लोकसभा लढण्यास इच्छुक आहे असं म्हटलं होतं। मात्र आता आणखीन एक नाव या सर्वांमध्ये ऍड होत आहे आणि ते म्हणजे शिवानी वडेट्टीवार यांचं। शिवानी वडेट्टीवार गेल्या 2-3 दिवसापासून चंद्रपूर शहरामध्ये सतर्क झाले आहे। अनेक काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या त्या बैठकी घेत आहेत, चर्चा करतायत। आपण शिवानी वडेट्टीवार यांच्यासोबतच बोलूया। शिवानी ताई, अचानक तुमची सतर्कता जी वाढली आहे चंद्रपूर शहरामध्ये आणि भेटीगाठी मागचं कारण काय आहे? मागच्या 7-8 वर्षापासून काँग्रेस पक्षाची एक सक्रिय कार्यकर्ता, युवा कार्यकर्ता म्हणून मी काम करत आलेली आहे आणि अशा वेळेस ही जी लोकसभेची हवा चालू आहे, लोकसभेची निवडणुकी येऊन राहिलेल्या आहेत, अशा वेळेस एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून पक्षाकडे मी सुद्धा निवेदन केलेलं आहे की मला सुद्धा ही संधी मिळावी म्हणून। शेवटी निर्णय पक्षाचा असतो, पण संधी मिळावी म्हणून मी विनंती केलेली आहे पक्षाला आणि त्याच अनुषंगाने मी सगळ्यांना भेटीगाठी पक्षाचे सगळ्या घटक पक्षाचे, इंडिया अलायन्सचे, महाविकास आघाडीसोबतच इंडिया अलायन्सचे जेवढे पण घटक पक्ष आहे त्यांच्याशी भेटून राहिलेली आहे, संवाद साधते आहे की पुढच्या दृष्टीने त्यांचं काय मत आहे म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न करते। पण आतापर्यंत जर पाहिलं तर कुठेतरी बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनाच तिकीट मिळेल असं जवळजवळ पक्षात बोलल्या जात होतं। तशा प्रकारची चर्चा देखील आहे। मात्र तुम्ही अचानक आता ही जी दावेदारी केली याला काय म्हणावं आपण? प्रतिभाताई नक्की पक्षाच्या आमदार आहेत, त्यांचा सुद्धा अधिकार आहे आणि मला वाटते तळागाळातल्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचा हा अधिकार आहे की त्यांनी पक्षाकडे रिक्वेस्ट करावी। शेवटी निर्णय पक्षाचा असतो, पक्षाने जो निर्णय घेतला तो सगळ्यांना मान्य राहील आणि त्याच प्रकारे सगळेजण, मी असो, प्रतिभाताई असेल, सगळेजण काम करतील हीच अपेक्षा मी करू शकतो। एक शेवटचा प्रश्न, विजय भाऊंनी पण तिकीट मागितलं, ही लढाई जी आहे लोकसभेची ही बाप लेकींमध्ये आहे की प्रतिभा धानोरकर विरुद्ध शिवानी वडेट्टीवार आहे? ही लढाई खरं म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी मधली लढाई आहे आणि महत्वाचं म्हणजे विजय भाऊंनी म्हणताना असं म्हटलं होतं की पक्षाने जर आदेश दिला तर नक्की मी सुद्धा लढणार, पक्षाच्या आदेशापुढे कोणीच मोठं नाही आणि त्याच अनुषंगाने मी सुद्धा पक्षाला रिक्वेस्ट करते, पक्ष आता शेवटी जो ठरवेल ते सगळेजण मान्य करतील ही लढाई, पण ही लढाई फायनली काँग्रेस आणि भाजप मध्येच रंगेल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। विजय, शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभेसाठी आपला एक मजबूत दावा सादर केलेला आहे आणि ही लढाई भाजप काँग्रेसमध्येच होईल असंही त्या म्हणतात। मात्र कुठेतरी त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या अंतर्गत वादाची किनार आहे हे मात्र नक्की। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।